हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। तर चला मी एक खाली बाउल घेतला होता आणि खाली बाउलमध्ये घेतलेला आहे इथं रवा। तर रवा बघू शकता तुम्ही, एक वाटीभर रवा असेल ह्या प्रमाणामध्ये मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे तो। आणि चला तर परत अर्धा चम्मच रवा घेतला होता मी, कारण नाश्ता ह्या सर्वांना पुरला पाहिजे। तर थंडीचे दिवस आहे आणि असा पौष्टिक नाश्ता खूप छान असतो। तर चला साधा आणि सोपा आहे खूप। तर चला याला आपण ना थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। दीड वाटी रवा घेतल्याच्या नंतर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याला छानपैकी फेटून घेतलं मी, गाठी वगैरे त्यामधल्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत। गाठी काढल्याच्या नंतर मी त्याला 10 मिनटं ते 15 मिनटासाठी ठेवणार आहे, कारण आपला रवा छानपैकी फुलला पाहिजे। तर चला इथं कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला बनवायची आहे पुदिना चटणी। तर चला कोथिंबीर आणि पुदिना सारखा घेतलेला आहे, कारण काळा पडत नाही म्हणून। तर चला दोन्हीही टेस्ट खूप छान लागतात। तर चला मी ना ह्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहे, 4 मी हिरवी मिरची घेतलेली आहे। चला तर यामध्ये आपण ना मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार। तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, तर कमी वाटत होतं मला म्हणून मी थोडंसं जास्त घेतलं। तर बघू शकता तुम्ही इतकं छान मीठ आहे टाकून घेतलेलं। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी मीठ आणि चटणी एवढी छान होती नाही, तर कोणी आळणी चटणी बनवू शकतं। तर भरपूर काही जण आळणीही बनवतात। तर चला मी ही मिक्सरला लावून घेतलेली आहे। तर आळणी चटणी आपल्याला बनवायची नाही आहे, कारण की ती कशी होती, तिला टेस्ट छान येत नाही आहे। खूप साऱ्या हॉटेलमध्ये आळणी चटणी बनवल्या जाते, तर आपल्याला घरगुती बनवायची आहे। तर चला हिरवीगार अशी छानपैकी टेस्ट झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता पुदिना चटणी आपली तयार झालेली आहे। तर चला आता हे मी साहित्य काढून घेतलेलं आहे, जे आपल्याला उत्तापा बनवायचा आहे त्याचं साहित्य घेतलेलं आहे। तर चला मी इथं 3 कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले आणि ह्या 5-6 मिरची घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता तर इतकं छान आपलं पीठ भिजून झालेलं आहे। मस्त ना आपला रवा पिठासारखाच झालेला आहे, पीठच झालेला आहे असा रवा झालेला आहे आणि खूप छान होतो तो। तर चला याला ना पूर्णपैकी मी टोमॅटो, कांदा, मिरची आणि कोथिंबीर छानपैकी कट करून घेतलेली आहे आणि याला ना मिक्स करून घ्यायची। तर चला आता मी ना हे आपल्या रव्यामध्ये ते सगळं टाकून घेतलेलं आहे, याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचं होतं मीठ। तर तुम्ही बघू शकता मी थोडंसंच मीठ टाकलेलं होतं यामध्ये, तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकतात यामध्ये। तर मी गॅसवरती इथं तवा ठेवला। चला तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरती तवा तापत होता। तर चला तवा तापून झालेला आहे आपला आणि ते मिश्रणही खूप छान तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता तर इतकं छान मिश्रण वगैरे तयार झालेलं आहे, तवाही आपला तापून झालेला आहे। थोडंसं मी यावरती तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता तर इतकं छान तेल टाकून घेतलेलं आहे। मस्तपैकी आपला जो उत्तापा आहे तो असा छानपैकी निघला पाहिजे। तर चला याला ना हलक्या हलक्या हाताने ना हे करून घ्यायचं। तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही याला थोडंसं किंचितसं पाणी टाकून याला पतलं करू शकतात, पण पतलं केल्यानं कसं तुटायची भीती असती आणि घट्ट केल्यानं हे तुटत नाही आहे, म्हणून मी हे घट्ट ठेवलेलं आहे। तर तुम्हीही घट्ट ठेवू शकता। असं पतलं झालं तर ते बेटर आपल्याला पचत नाही आहे, कारण की आपण ज्यावेळेस पलटी करतो ना त्यावेळेस ते तुटतं। तर तुम्ही बघू शकता तर मी 1 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं बारीक गॅसवरती। आता हे तयार झालेलं आहे। तर मी आजूबाजूनं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही इतकं छान पलटी होतं ना, हे खूप छान पलटी होतं, कारण आपण हे घट्ट ठेवलं होतं म्हणून एवढं छान पलटी होतं। तर एवढे छान होता ते, कुरकुरीत आणि खमंग होता नाश्ता। तर चला असा छान नाश्ता तयार झालेला आहे आपला। तर बघू शकता तुम्ही सॉससोबत किंवा पुदिना चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात, किंवा याच्यासोबत खोबऱ्याची चटणीही तुम्ही करू शकतात। वल्लं जे नारळ आहे त्याची ही चटणी बनवू शकतात। तर चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत परत काहीतरी नवीन घेऊन येणार आहे, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला। तोपर्यंत बाय बाय।